कधी कधी असा प्रश्न पडतो, जगाच्या मालकाला लोक म्हणतात ताई देव आपल्याकडे येत नाही. देव येतो पहा. सध्याच्या काळात भगवंताला बोलवणार राहिला नाही. भगवंत खातो आपल्याकडे पण खाऊ घालणार राहिला नाही. आज तुम्हाला सांगू, जगाच्या मालकानं शबरी मातेच्या हातची उष्टी बोरं खावी. तुम्हाला सांगू, भगवंतानी श्रीमंताच्या घरचं पंचपक्वान्नाचं भोजनाचं ताट सोडलंय, पण विदुर काकांच्या घरी येऊन कन्या खाल्ला देवानं. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, भगवान परमात्मा प्रत्येक गोर गरीब भक्त मंडळी अंतकरणातला भाव पाहिला. फक्त शबरी मातेकडे देव जेव्हा भेटायला आले ना, शबरी मातेनं अंतकरणातून भगवंताची वाट पाहत होत्या. देवाचे चरण धुण्यासाठी पात्रही नाही, पण देवाचे चरण धुण्याची पात्रता मात्र कधी सोडली नाही. पात्रता होती, आपली पात्रानं घर गच्ची भरली. देवाला बोलवता येत नाही आपल्याला. लोक म्हणतात ताई नैवेद्य दाखवतो आम्ही देवाला, पण देव येत नाही. सांगू तुम्हाला, मला सांगा आजपर्यंत नामदेव महाराजांसारखं कुणी सांगितलं देवाला, देवा नैवेद्य खाण्यासाठी ये, नाही तर तुझ्या चरणावर डोकं फोडून घे? नाही म्हणत आपण तसं. भगवंत येतो पण बोलवणारा राहिला नाही. देव खातो पण खाऊ घालणारा नाही. अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. त्याच भगवंताचं नामचिंतन करायचं, पण आवडीनं.